आणि असा मस्त एकदम अशी छान मस्त जबरदस्त मी मस्त असं मिरची बनवणार आहे. खाऊन एकदम दिल तुमचं गार्डनच बोलणार. तेल तापलेलं आहे आणि मी आता याच्यामध्ये कांदा घालणार आहे. हे बघा. आणि ही मिरची बनवल्यानंतर आहे ना, तुम्हाला भाजीची अजिबात गरज नाही आहे. तुम्ही असंच भाकरी सोबत, चपाती सोबत, भातासोबत पण खाऊ शकता. खूप छान लागते. नक्कीच ट्राय करून बघा. नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. मी पण बनवते आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. खूप छान अशी सुंदर मस्त. हे बघा. असा कांदा असा आपला परतेपर्यंत आहे ना, आपण लसूण ठेचायला घेऊ. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही त्याच्यात ठेचू शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी प्लेटमध्येच ठेचणार. हे बघा. अशा प्रकारे तुम्ही ठेचायचं. हे बघा, बघू शकता इथे. हे बघा, इथे मी लसूण घातलेला आहे आणि कांदा मस्त छान असा गोल्डन परतवून घ्यायचा आहे. हे बघा. आणि जास्त काही साहित्य लागणार नाही आहे. एकदम आपलं सिंपल आणि एकदम खूप छान सुंदर, खाण्यामध्ये पण एकदम टेस्टी, म्हणून तुम्ही इझी करू शकता. जास्त काय आपण इथे सामान वापरलेलं नाही आहे. आणि हे सगळं तर आपल्याला काय म्हणजे बाहेरून म्हणजे आणायचं नाही. हे आपल्या घरात असतं. कांदा झाला, लसूण झाला, हे तर आपल्याकडे असते. मिरची पण असते आपल्याकडे, म्हणून झटपट तुम्ही बनवू शकता. हे बघा. कांदा अजून परतून द्यायचा आहे. आता मी हे बघा, ही मिरची अशी उभी चिरलेली मिरची आहे माझी आणि आता मी ती घालणार आहे. हे बघा. तुम्ही मीठ टाकू शकता. हे बघा, मीठ टाकायचं आहे थोडंसं गोल्डन झाल्यानंतर. हे बघा, आपण शेंगदाण्याचं कूट करून घेतलं होतं, बघू शकता तुम्ही. हे बघा. आणि कांदा बघा किती छान परतला आहे आणि मिरची पण खूप सुंदर परतली आहे. हे बघा. आता मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. हे बघा. बघू शकता तुम्ही. हे बघा. आता 2-3 मिनटं म्हणजे साधारण 5 मिनटं तरी आपल्याला त्याला परतवून घ्यायचं आहे. ही मी गावठी पद्धतीने मिरची बनवली आहे. हे बघा.